प्रेशर वाढणे हे सध्याचं कॉमन आजार झालेला आहे. मोस्टली स्ट्रेसफुल लाईफस्टाईल, इरेग्युलर डाएट हॅबिट्स, हॉटेल फूड आणि हे सगळे त्याच्या मागची कारणं आहेत. तर ब्लड प्रेशर कंट्रोलसाठी सगळ्यात महत्त्वाचं सॉल्ट इंटेक कमी करणे, ऑइली फ्राईड बाहेरचं थोडं अवॉइड करणे, रेग्युलर एक्सरसाइज, वेट कंट्रोल, ह्या काही बेसिक गोष्टी पाळल्या तर बऱ्यापैकी आजार कंट्रोलमध्ये राहतो. दुसरं हे कोलेस्ट्रॉल, डिस्लिपिडेमिया, याच्यासाठी पण मोस्टली आपलं फूड हॅबिट, जंक फूड्स, फास्ट फूड, खूप ऑइली फ्राईड खाणे, ओबेसिटी म्हणजे वजन जास्त असणे, हे त्याच्या मागचे काही बेसिक कारण आहेत. डेली 30 मिनिटं वॉकिंग, रेग्युलर एक्सरसाइज, डाएटमध्ये व्यवस्थित डाएट कंट्रोल, लिमिटेड डाएट, वेट कंट्रोल ठेवणे, हे कंपल्सरी त्याच्या मागे लागतं. अँड तिसरं डायबिटीस. डायबिटीसमध्ये मेन साखर, गुळाचे पदार्थ बंद ठेवणे, वॉकिंग ठेवणे, रेग्युलर गोळ्या खाणे, डॉक्टरांशी रेग्युलर व्हिजिट करून त्यानुसार गोळ्या कमी जास्त डोस करून घेणे अकॉर्डिंग टू शुगर रिडिंग्स, हे महत्वाचे स्टेप्स असतात. पहिल्या 4-5 वर्षात जर शुगर चांगली कंट्रोल ठेवली तर म्हातारपणी ते त्याचं खूप फायदा होतो. बाकी डायबिटीज रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स जसं हार्ट, किडनी, लंग याच्यावर इफेक्ट थोडा कमी होतो. त्यामुळे पहिल्या 5 ते 10 वर्षात शुगर चांगली कंट्रोल ठेवणे खूप महत्वाचं असतं. जसं बाकी डोळ्यांवर रेटॅनोपॅथी म्हणतो आपण, नेफ्रोपॅथी, न्यूरोपॅथी, याच्या रिलेटेड काही कॉम्प्लिकेशन्स वाटले तर इमिजिएटली डॉक्टरांशी भेटून त्याच्यावरती ट्रीटमेंट घेणे, फर्दर कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट होतात. वेळेवर ट्रीटमेंट घेतली तर आजार मोठा व्हायच्या ऐवजी बरा होतो लवकर. वेळोवेळी ब्लड टेस्ट करून डॉक्टरांशी वेळोवेळी फॉलोअप देणे, त्यानुसार डोस ऍडजस्ट करून घेणे, हे पण तितकंच महत्वाचं आहे. पोस्ट कोविड मोस्टली पेशंट बरेचदा रेग्युलर चेक करत नाही, वेळोवेळी दाखवत नाही, त्यामुळे बरेचदा खूप कॉम्प्लिकेशन्स होतात शुगर वाढल्यामुळे किंवा बीपी खूप वाढल्यामुळे. एक्सरसाइज आयडियली 30 मिनिटाची एक्सरसाइज, वॉकिंग लागतं. बाकी योगा, मेडिटेशन, थोडंफार कार्डिओ, ते बॅलन्स एक्सरसाइज मध्ये ते सगळं येतं. मग ते आलटून पालटून व्यायाम तसं ते वीकनुसार 2 दिवस हे 2 दिवस ते असं केलं तर ते बॅलन्स एक्सरसाइज पण होतं. नंतर डाएटमध्ये आयडियली सॅलड, हाफ प्लेट सॅलड ठेवायचं आहे आणि बाकीचं मग कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट हे थोडंसं कंटेंट्स कमी ठेवायचे. वेळेत 3 टाइम ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि प्रमाणात खाणे. लॉंग टर्म मध्ये बॉडी व्यवस्थित राहतं, हे आजार कंट्रोलमध्ये राहतात. आणि बऱ्याचदा बीपी, शुगर हे टॅबलेट्स खूप कमी होऊन ते रिव्हर्ट पण होतात. शुगरमध्ये मोस्टली डोळ्यांच्या पडद्यावरती इफेक्ट होणे, किडनीवरती इफेक्ट होणे, तळपायांची आग होणे, हे कॉमन कॉम्प्लिकेशन्स असतात. आणि रिकरंट युरिन इन्फेक्शन, हे पण मोस्टली फिमेल्स किंवा मेल्समध्ये बरेचदा बघायला मिळतं. आणि शुगर कंट्रोल ठेवली तर हे सगळे कॉम्प्लिकेशन बऱ्यापैकी प्रिव्हेंट होतात. बीपीच्या गोळ्या जर रेग्युलर खाल्ल्या नाही तर बीपी वाढून बऱ्याचदा मेंदूमध्ये रक्तस्राव होणे, डोळ्यांच्या पडद्यावर इफेक्ट होऊन दृष्टी कमी होणे, हे पण याच्यामध्ये होतं. किडनीमध्ये डॅमेज होऊन किडनीच्या पण गोळ्या बऱ्याच ऍड होतात, नंतर डायलिसिस वगैरे लागण्याची शक्यता पण फ्युचरमध्ये राहते. आणि कोलेस्ट्रॉल मध्ये जर कोलेस्ट्रॉल खूप हाय राहिलं तर ओव्हर द पिरियड फॅटी लिव्हर, हार्ट अटॅक, पॅरालिसिस हे याच्या रिस्क बऱ्यापैकी वाढतात. त्यामुळे ते प्रिव्हेंट करण्यासाठी डाएट, एक्सरसाइज आणि दिलेल्या टॅबलेट्स वेळेवर खाणे, रेग्युलर मध्ये मध्ये चेक करणे. आणि सध्या सिलेंडरी लाईफस्टाईलमुळे फॅटी लिव्हरचे पण आजार बऱ्यापैकी वाढले. जर त्याला ट्रीटमेंट नाही घेतली तर ओव्हर द पिरियड ते सिरोसिस मध्ये कन्वर्ट होतं, म्हणजे लिव्हर बऱ्यापैकी डॅमेज होतं. त्यामुळे
डाएट, एक्सरसाइज आणि वेट रिडक्शन, वेट अकॉर्डिंग टू BMI कंट्रोलमध्ये ठेवणे हे खूप महत्वाचं असतं. मध्ये मध्ये फायब्रो स्कॅन करून घेणे, फॅटी लिव्हर चेक करणे किंवा मग अल्ट्रासाऊंड आपण मध्ये मध्ये करतो, त्याच्यामध्ये पण बरेचदा फॅटी लिव्हर दिसतं. ऍक्च्युली फॅटी लिव्हर मध्ये पेशंटला कुठला त्रास होत नाही, पण जर ते वेळेस ट्रीट नाही केलं तर ते एकदा ते सिरोसिस मध्ये कन्वर्ट झालं की ते मग बऱ्यापैकी लिव्हर डॅमेज, व्हायरसेस वगैरे होणे हा प्रकार फ्युचर मध्ये घडतो. सगळे हे 3-4 आजार सगळे सेंट्री लाईफस्टाईल, सध्याचं ते फास्ट लाईफस्टाईल, हेक्टिक शेड्यूल, हे सगळे याचे सगळं याच्या रिलेटेड सगळे आजार आहेत. फॅटी लिव्हर रिव्हर्ट करायला 10% वेट लॉस किंवा फॅटी लिव्हर, डायबिटीज, हायपरटेन्शन रिव्हर्ट करायला जर वेट BMI जास्त असेल तर 10% वेट लॉस करणे, शुगर, जॅगरी आणि ऑइली फूड अवॉइड करणे, तरच ओव्हर द पिरियड वेट लॉस होतो आणि ते परमनंट ते टिकतं पण वेट लॉस. रॅपिड वेट लॉस केलेला तो लवकरच जेवढा जास्त कमी झाला स्पीडने तेवढा लवकर रिव्हर्ट बॅक होऊन पुन्हा येतो, वेट गेन होतो काही दिवसातच. त्यामुळे स्लो स्टेडी वेट लॉस केलं तर ते पर्सिस्टंट राहतं आणि आजार पण बऱ्यापैकी रिव्हर्ट होऊन कंट्रोलमध्ये राहतो. त्यामुळे प्रमाणात मीठ खाणे, साखर, गूळ बंद ठेवणे, तेलकट कमी खाणे, एक्सरसाइज रेग्युलर ठेवणे, हे काही गोष्टी पाळल्या तर बऱ्यापैकी हे सगळे आजार कंट्रोलमध्ये राहतात. जर फॅमिली हिस्ट्री असेल तर असे 8-10 वर्ष तरी आपण त्याला पोस्टपोन करू शकतो. वेळोवेळी चेक करून डॉक्टरांची कन्सल्ट करणे हे पण एक महत्वाचा पॉईंट आहे. डाएट, एक्सरसाइज सोबत ते पण रेग्युलर ठेवणे आणि मध्ये मध्ये डोळ्याच्या डॉक्टरांकडे डोळे चेक करून घेणे, ओरल हायजीन चांगली ठेवणे, डेंटिस्टकडनं दात चेक करून ते क्लिनिंग ठेवणे. आणि त्याच्यामध्ये पण हे डायबिटीज रिलेटेड कॉम्प्लिकेशन आणि याच्यामध्ये पण ते थोडंसं कार्डियक रिस्क आणि हे वाढतं जर ओरल हायजीन खराब असेल तर. आणि बरं जर रिकरंट युरिन इन्फेक्शन होतं किंवा मग ते युरिनच्या आपल्या लघूच्या ठिकाणी ते इन्फेक्शन होऊन तिथे पांढरे रॅश येतं, त्याला आपण बॅलन्टिस म्हणतो. हे यंग मेल्स मध्ये खूप कॉमन फाइंडिंग असतं डायबिटीज डिटेक्शनसाठी. बरं जर ते पेशंट स्किन स्पेशलिस्टला दाखवतो, जेव्हा मग नंतर शुगर वगैरे चेक होतो तेव्हा मग शुगर बरीच वाढलेली असते. फॅमिली असेल तर मध्ये मध्ये अॅन्युअल चेकअप किंवा मग 1-2 वर्षातनं मध्ये शुगर चेक करणे, बाकी लॅब टेस्ट करणे हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. अनकंट्रोल डायबिटीज असेल किंवा टाईप 1 डायबिटीज असेल तर इन्सुलिन रेग्युलर घेणे, इन्सुलिनची टेक्निक व्यवस्थित वापरणे, मध्ये मध्ये शुगर चेक करून डॉक्टरांची कन्सल्ट करून डोस कमी जास्त करून घेणे, इन्सुलिन फ्रीजमध्येच ठेवणे, फ्रीजच्या डोअरमध्ये, रेग्युलर निडल चेंज करणे, या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर त्याचा पण डोस बऱ्यापैकी कमी राहतो. नवीन सगळ्या हा. गायडलाईन आता वेट लॉस कडे चाललेले आहेत. वेट लॉस हे खूप महत्वाचं झालंय. इव्हन मोस्ट ऑफ द मेडिसिन वेट लॉस साठी आजकाल लॉन्च होतात. ते वेट लॉस ठेवणे आणि वेट लॉस करणे आणि ते मेंटेन ठेवणे हे सगळ्यात मेजर टास्क असतं. कारण वेट लॉस लोक करतात पण तेवढ्याच रॅपिडली ते रिगेन होतं. त्यामुळे ते वेट लॉस करून ते मेंटेन ठेवणे हे पण महत्वाची टास्क आणि सगळ्यात कठीण हे झालंय सध्या.